जय जय रघुवीर समर्थ. तुकारामांचे अभंग आपण बघतोय. नामदेवांच्या पासून आता मी ज्ञानदेवांना संत म्हणतो मी, पण ज्ञानदेव हे ज्ञानीच होते. ते संत आणि भक्ती हे ज्ञानदेवांनी ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांचा उपदेश झाला आणि निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा उपदेश झाला. तर ही सगळी नाथ परंपरा ही योग्यांची परंपरा आहे आणि ती ज्ञानाच्याच जवळ जाणारी आहे. तो ज्ञानयोगच आहे, योग दर्शन पण त्यामध्ये आहे, अशा ती एक वेगळीच परंपरा आहे. त्यांनी हे खरं ज्ञान लोकांमध्ये जायचं असेल तर भक्तीचा आश्रय केला पाहिजे असं. नाथपंथातल्या त्या काळची लिडरशिप जी होती ती गहिनीनाथांची होती. ही गोरक्षनाथांपासून आलेली परंपरा त्यांच्याकडे होती. त्यांनी निवृत्तींना त्र्यंबकेश्वराच्या आजूबाजूच्या जंगलामध्ये दर्शन देऊन 7 दिवस त्यांना दीक्षा दिली. त्यांना सरळ तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल कदाचित, पण विठ्ठलपंत त्यांचं कुटुंब अख्खं त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला गेलेलं असताना प्रदक्षिणा घालत होते त्र्यंबकेश्वरला. खालच्या जंगलातून, आजही जंगल आहे तिथे, त्या जंगलात त्यांना वाघ दिसल्यामुळे गाळण उडाली आणि विठ्ठलपंत एवढे ज्ञानी असले तरी ते पळत सुटले मुलांसकट. आणि त्या गडबडीत निवृत्ती मागे राहिला. आणि तो एक नाही, 2 दिवस नाही, 7 दिवस मागे राहिला. तो 7 दिवस स्ट्रेस नव्हता. 7 दिवसानंतर सरळ आता निवृत्ती नाही आपल्याला अंतरला असं समजून जड अंतकरणाला सोडायचं नाशिक असं ठरवलं असताना तो आला भेटायला. आणि तो म्हणाला, तुमच्या सगळ्यांची माझी चुकामुक झाली आणि मी पण पळालो आणि मी पळून एका गुहेत गेलो, तर गुहेत व्याघ्र रूपाचंच दर्शन मला झालं, पण मला गहिनीनाथांचं दर्शन झालं. आणि गहिनीनाथांनी मला ठेवून घेतलं त्या गुहेमध्ये, घाबरू नको म्हणून. आणि त्यांनी 7 दिवस मला ठेवून घेतलं तिथे आणि त्यांनी मला दीक्षा दिली. आणि 7 दिवसानं तो निवृत्ती पालटूनच आला, म्हणजे त्या 7 दिवसाच्या दीक्षेनंतर. तर ह्या दीक्षेमध्ये त्यांनी काय सांगितलं ह्याची काय नोंद काय फार सगळीकडे आहे अशातला भाग नाही. पण एक परंपरेची मान्यता अशी आहे की भक्तीचं महत्त्व योग्यांचा जीवनात काय, आणि योग खरा पसरायचा असेल तर त्यात भक्तीचं महत्त्व काय. ज्ञानयोग लोकांपर्यंत जायचं असेल तर केवळ घटापटाचे वादविवाद करून काही जाणारच नाही, लोकांना काही कळणारच नाही. तर भक्तीचं वाहन वापरूनच ज्ञान गेलं पाहिजे असा निर्णय बहुतेक नाथपंथाच्या नेतृत्वात जो झाला त्याच्यासाठी त्यांनी निवृत्तींची निवड केली तो पुढे जाण्यासाठी. आणि निवृत्तींनी ते ज्ञान ज्ञानदेवांना दिलं आणि ज्ञानदेवांनी भक्ती आणि ज्ञान यांचा संगम ज्ञानेश्वरीमध्ये साधला, अमृतानुभवामध्ये साधला, आपल्या अभंगांमध्ये साधला आणि आपल्या भाषणांमध्ये पण त्यावेळेच्या साधला असणार. आणि तो नामदेव ह्या त्यांच्या सेनापतीनं उचलला. आणि तिथं ज्ञान आणि भक्तीचं लग्न हे नाथपंतांनी ठरवलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत आज आज येते. अशी अशी ही सगळी म्हणजे आपला एक एक शब्द वाचतो मी तेव्हा मला कृतज्ञतेची साखळी फार गोरखनाथांपासून मग मच्छिंद्रनाथांपर्यंत आणि मग त्यामुळे शिवपरंपरेमध्ये शैव परंपरेपर्यंत ही जाते. आणि शैव आणि वैष्णवांत त्या ह्यासाठी वैष्णवांची जी भक्ती आहे, जी भागवतानं प्रतिष्ठित केलेली आहे, भागवत या ग्रंथानं प्रतिष्ठित केलेली आहे, तर त्याच्याशी आपले जोड साधलीच पाहिजे. त्याशिवाय आपलं शैव तत्वज्ञान खरं जे आहे याला काश्मीरी शैविझम असं म्हणतात, ते लोकांच्या पर्यंत पोहोचणार नाही. हा निर्णय घेतला गेलेला आहे हा 10व्या 11व्या शतकाच्या आसपास केव्हा तरी. आणि तो म्हणून आमच्या महाराष्ट्रातली भक्ती परंपरा ही ही शैव आणि वैष्णवांचं एकत्रितपणानंच आपल्याकडे समोर येते. आणि म्हणून आमच्याकडे एकादशी पण करतात आणि त्रयोदशी पण करतात आणि द्वादशीचं पण महत्त्व आहे. असा हा वेगळाच पंथ आहे. आणि म्हणजे त्रयोदशीचं महत्त्व असं आहे. आता नामदेवांची पण पुण्यतिथी अगदी अलीकडेच मामाचा मेसेज आलेलाच होता, ती त्रयोदशीची आहे बरं का. म्हणजे नामदेवांची समाधी त्रयोदशीची आहे. कारण ते मूळचे शिवपूजक आहे. तुकाराम सुद्धा मूळचे शिव. आणि नंतर परंपरा सगळी वैष्णवांची आहे, असा असा तो वेगळाच संप्रदाय आहे. ज्ञानदेवांची समाधी त्रयोदशीची आहे. सोपान काकांची समाधी त्रयोदशीची आहे. निवृत्तीनाथांची सुद्धा द्वादशी त्रयोदशीचीच समाधी आहे. आणि मुक्ताबाईचं वीज होऊन जाणं आहे ते त्रयोदशीच्या जवळपास आहे, अगदी त्रयोदशीचा मुहूर्त नाही आहे पण अगदी जवळचं आहे ते. तर हे त्रयोदशीचं महत्त्व शैवांच्या मध्ये आहे. शैव पंथाचा हा काश्मीरी शैविझम असं म्हणतात तो. आणि तो पळत काश्मीरी शैविझम म्हणजे काश्मीरमध्ये तो महाराष्ट्रातच गेला असं असं नंतर शैविझमच्या अभ्यासकांनी शोधून काढलेलं आहे ते. हे फार जुना समाज आहे. हा हा काय अलीकडचा समाज नाही आहे ना. हा आमचा जो समाज जो आहे तो फार जुना समाज आहे. हे सिंधू संस्कृती काय, त्यांचं काय काय आमच्याकडे आलं, नंतर आर्यांचं आमच्याकडे काय काय, सगळीकडनं जगभरातून ज्ञानाचा असा प्रवाह येत गेला आणि तो इथे एकमेकात एकमेकात मिसळत 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 असा जाऊन ते मोठा सिंथेसिस आहे हा.
हा जो हे जे राष्ट्र आणि हे काय आजकालची घटनाच नाही, ही फार जुनी अशी परंपरा आहे. आणि याचं स्पष्ट भान मला मला स्वतःला पहिल्यांदा अरविंदांनी त्यांच्या लिखाणामधून करून आणून दिलं, की अरविंदांनी स्पष्ट त्यांच्या लेखनामध्ये सांगितलंय, की भारत हा हा असा एक पॉलिटिकल असा राजकीय राष्ट्र वगैरे काही नाही आहे. ते ते परमेश्वरानं जे खास विजडम आहे, त्याला पेरेनियल फिलॉसॉफी असं इंग्रजीमध्ये म्हणतात. म्हणजे चिरकाल टिकणारं तत्वज्ञान, पेरेनियल फिलॉसॉफीचा अर्थ, ही जपून ठेवण्यासाठीच ची ह्या भूमीची निवड केलेली आहे ईश्वरानं. असं असं अरविंदांनी ज्या छातीठोकपणानं सांगितलेलं आहे, त्याचा अगदी अंगावर रोमांच उभा राहतो. आणि ते म्हणतात, की जेव्हा जेव्हा जगावरच अंधार यावा असं वाटतं परमेश्वराला, त्याच्या मायेचा खेळ आहे, त्याची सगळी लीला आहे, तेव्हा तो भारतावर आधी अंधार आणतो आणि भारतामध्ये अंधार युग तयार करतो. आणि त्या काळात भारतातले लोक काय जे वागतात ते ते त्याला काही धरबंधच असत नाही, त्यांच्या अनितीला धरबंध असत नाही. आणि जेव्हा जगानं ज्ञान बघावं अशी परमेश्वराची इच्छा होते, तेव्हा तो भारताकडे प्रकाश देतो. आणि आणि भारताला प्रकाश देतो आणि भारताला तो कारण भारतातच ते ज्ञान ठेवलेलं आहे, अशी 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 श्रद्धा आहे. म्हणजे भारत ही 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 एक अशी राजकीय कुठली घटना नसून ही एक आध्यात्मिकच घटना आहे भारत ही, अशी असं त्यांचं म्हणणं. आणि हे जर आपण करणार नसलो आणि आपण इतर राष्ट्रांच्या सारखीच केवळ घुसखोरी, दादागिरी, उर्मटकरी आणि तिरस्काराचीच केवळ सगळीकडे फैलाव करत असणार असो, तर आपण आपलं काम करत नाही आहोत भारतीय म्हणून. म्हणून 15 ऑगस्ट 1947 हा आपला स्वातंत्र्य दिन आणि हा अरविंदांचा जन्मदिन. ह्या जन्मदिनाच्या दिवशीचं अरविंदांचं भाषण आहे. ते भाषण फार तुम्हाला नेटवर पण उपलब्ध असेल, म्हणजे त्याचा ऑडिओ नाही उपलब्ध होणार, पण त्याचं स्क्रिप्ट उपलब्ध आहे. अतिशय छोटं एक पानाचं भाषण आहे. पण त्यावेळच्या मद्रास रेडिओच्या लोकांना काय शहाणपण सुचलं आणि त्यांनी अरविंदन पॉंडिचेरीमध्ये जाऊन, कारण पॉंडिचेरी हार्डली 80 किलोमीटर्स फ्रॉम मद्रास, पण ते सुचायला पाहिजे ना. त्या काळच्या यंत्रणा घेऊन त्यांनी सुचून तिथे, अरे हा स्वातंत्र्य योगी जो आहे, जो 1910 साली निवृत्त झाला स्वातंत्र्य आंदोलनातनं स्वतःहून, आणि त्याचं आपण स्टेटमेंट घ्यायला पाहिजे, हे सुचणं ही वासुदेवाचीच आपल्यावरची कृपा आहे असं म्हणलं पाहिजे. एका स्टेशन डायरेक्टरला अशी बुद्धी होणं. त्यांनी तिथे जाऊन रेकॉर्ड केलं आणि 15 ऑगस्ट 1947 सकाळी आणि ते प्रस्तुत केलं भाषण अरविंदांचं. आणि ते अतिशय सुंदर भाषण अरविंदांचं आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे, की 15 ऑगस्ट हा माझा जन्मदिन आणि 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन. आणि हा पहिला स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय आज. हा काही योगायोग नाही, मी योगी आहे, त्यामुळे मी माझा योगायोगावर विश्वास नाही, असं त्यांनी सांगितलं. तर ही वासुदेवानं मला दिलेली बर्थडे गिफ्ट आहे, असं त्या भाषणाची सुरुवात आहे. हां, 1910 साली स्वातंत्र्याच्या आंदोलनातून तू बाजूला हो, हे ज्या अधिकारवाणीनं मला वासुदेवानी सांगितलं, कृष्णाने सांगितलं, त्याच कृष्णानं आज मला हा संदेश दिलाय. बघ, यासाठीच मी तुला बाजूला करत होतो. तुझं कार्य वेगळं आहे आणि ते कार्य झालेलं आहे. ते कार्य करायला तुझ्यापेक्षाही लायक माणसं मी निवडलेली आहेत, असं मला त्यांनी सांगितलं. तू स्वतःचा अहंकार बाळगू नकोस, तूच स्वातंत्र्य मिळवून देणार आणि ते करणार. ते 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 छोटं काम आहे, त्याच्यासाठी मी माणसं वेगळी निवडलेली आहेत. तुझी निवड त्यासाठी नाही आहे. तुझी निवड ज्यासाठी आहे ते तू करायला घे, असा विश्वास त्यांना त्यावेळी आला. आणि मग ते त्याची आठवण अरविंदांना कृतज्ञतेनं 15 ऑगस्ट 1947 झाली. आणि मग त्या भाषणाची सुरुवात त्यांनी अशी केली आहे, माझ्या आयुष्यात याचं स्थान काय ह्या दिवसाचं. आणि ताबडतोब भारत कशासाठी स्वतंत्र झाला आहे ह्याची अतिशय त्यांनी कंटिन्युटीमध्ये त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की भारत हा स्वतंत्र झाला आहे, हा इतर राष्ट्रांना गुलाम करायसाठी आणि लुटायसाठी झालेला नाही आहे. हा भारत हा इतरांना स्वतंत्र करायसाठीच स्वतंत्र झालेला आहे. आणि ते स्वतंत्र करणं केवळ राजकीय स्वतंत्र करणं नाही, तर आध्यात्मिक स्वातंत्र्य लोकांपर्यंत देणं. आणि ह्या ह्या भूमीमध्ये जे चिरकाल टिकून असलेलं ज्ञान आहे, ते ज्ञान लोकांपर्यंत स्वतः तसं जगून वाटणं. नुसतं नुसतं छापून पुस्तकं नाही, तर तसं जगून वाटणं. कारण हे जगल्याशिवाय ज्ञान जात नाही, नाहीतर ते पुस्तकी ज्ञान होतं, त्याला शब्दज्ञानच आम्ही म्हणतो. त्याच्यासाठी भारताची निवड झालेली आहे आणि आता तर भारताची खरी सुरुवात झालेली आहे. आणि असं म्हणून त्यांनी असं सांगितलं की भारत स्वतंत्र झाला आहे, तो वासुदेवाने त्यासाठी स्वतंत्र केलेला आहे. आणि आणि मग ब्रिटिशांचं राज्य कशासाठी आलं, तर त्यांनी सरळ सांगितलं, अहो 150 वर्ष काहीच नाही, पांडुरंगाच्या लिलीमध्ये 150 वर्ष काहीच नाही राज्य झालं. ह्या 150 वर्षात फक्त इंग्रजी आपल्याकडे आलेला आहे. ब्रिटिशांकडनं घेण्याजोगी फक्त इंग्रजी ही एकच गोष्ट आहे. ते इंग्रजी हे वाहन आहे म्हणले नव्या जगाचं. आणि ह्या इंग्रजीमधून भारतीय ज्ञान आता जगभर जाईल. त्याच्यासाठी 150 वर्ष त्यांना खेळू दिलेलं आहे म्हणले परमेश्वराने. ते 150 वर्ष हे काही एक पापणी लावायचा सुद्धा अवकाश तेवढा सुद्धा लागत नाही म्हणाले. आणि म्हणून त्यांनी स्वतः इंग्रजीमध्ये रचना केलेली आहे. एवढं का लिहिलं असं त्यांना विचारलंय, कारण ते सतत लिहितच बसायचे आश्रमामध्येच. त्यांच्या स्वतःच्याच आश्रमात ते वर्षातून 2दा दिसायचे आश्रमवासियांना, हे लक्षात घ्या.
20 फुटावर त्यांच्यापासून जो राहत असेल साधक, त्याला त्यांचं दर्शन हे फक्त वर्षातून 2 वेळा होत असे. नंतर नंतर तर एकदाच व्हायचं. उरलेला वेळ अरविंद केवळ पत्रांना उत्तरं लिहिणे आणि स्वतःचं लेखन करणे ह्यामध्ये करून त्यांनी 27 व्हॉल्यूम्स आहेत, प्रचंड लेखन केलेलं आहे. एवढं का लिहिता, असं त्या नायकाने विचारलं त्याला वेळ मिळाल्यानंतर. तर अरविंदांनी असं उत्तर दिलं, हे मानवी मन आहे म्हणाले, ते एवढं आता प्रगत झालेलं आहे ह्या विज्ञानाच्या सगळ्या गेल्या 300-400 वर्षामध्ये, की ते फार अस्वस्थ झालंय आणि त्याला त्याला शांत बसणं अवघड होऊन बसलेलं आहे, की जे जे शांत बसणं एखादं भजन ऐकून, हरीचं चिंतन ऐकून आणि स्मरण ऐकून जे होऊ शकायचं, ते आता होतच नाही पटकन. त्याचे अनेक प्रश्न निघतात त्याच्या मनामध्ये. असा काळ आहे. तर हे जे नवीन झालेली मनाची रचना, दॅट माइंड शुड फॉल सायलेंट, म्हणून मी 27 व्हॉल्यूम्स लिहिले आहेत. त्याला कुठलाही प्रश्न पडू दे, माझ्याकडे त्याचं उत्तर आहे. त्या उत्तरामध्ये गुंतून गेला की ते शांतच झालं पाहिजे आणि ते हरिचिंतनाकडे लागलं पाहिजे. अशी सोय मी केलेली आहे 27 व्हॉल्यूम्स. असं जे म्हणजे माणसांना स्वतःला असलेलं आपलं कार्य काय याचा अंदाज कसा येतो, ह्याचा मला फार आनंद वाटतो. त्याचं हे त्यांचं त्यांचं कार्य, असे तुकोबांना पण त्यांच्या कार्याची जाणीव झाली आणि ती त्यांनी लिहिलेलीच आहे. तर मला हे सांगायचं कारण असं, मी मुद्दाम हे ज्ञान आणि भक्तीचा संयोग नाथपंथापासून कसा झाला, ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांच्याकडनं, निवृत्तीनाथांना गहिनीनाथांच्याकडून, गहिनीनाथांना गोरक्षनाथांच्याकडून ही जी दीक्षा मिळाली आणि ती ज्ञान आणि भक्ती यांचा संगम म्हणून आमच्या नामदेवांकडनं सगळ्या बहुजन समाजामध्ये पसरली. इतकी पसरली की तुम्ही आमच्या दानोळीमध्ये आमच्या मामांच्या हस्ते एक मंडप उभारला गेला धनगर समाजासाठी. तर त्यांचे तिथं जे अध्यात्म त्यांचं जे चालायचं ते ते बघितलं, वाघ्या मुरळीचं बघितलं. अगदी शैव तत्वज्ञान तुम्हाला सांगतो, हे अगदी समाजाच्या अगदी सगळ्यात खालच्या थरापर्यंत देवकृपेनं पोहोचलेलं आहे. तिथं तेच वाचा तुम्ही, तर ते तेच म्हणत असतात. आणि ते ज्ञानदेवांचं जे म्हणणं आहे तेच आमच्या आदिवासी समाजातली माणसं त्यांच्या डान्समधनं तेच दिसतो. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे निरक्षर समाज सुद्धा अद्वैत तत्वज्ञान तुम्हाला सांगतो, असा 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 आहे. अशी ही पवित्र भूमी आहे. ते त्याचा अर्थ खुळे इथं नाही तसं नाही, खुळ्यांचं साम्राज्यच आहे इथे. त्याला थोडंसं ते शेवाळ बाजूला करून इथलं ज्ञान निर्मळपणानं बघणं ही फार मोठी कला आहे. ती 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 कला फारच अवघड, सहज प्राप्य नाही आहे ती. पण त्याच्यासाठी गाईड बुक म्हणून तुकाराम आपल्या समोर आहे. मी आज हे मला बोलावं वाटायचं कारण असं आहे की आपला जो पहिला अभंग आहे, वाचणार आहे मी आज तुकारामांचा, तो ज्ञानात्मक आहे. आणि हे एका भक्ताकडून आलेलं ज्ञानाची व्यवस्थित आणि शुद्ध जाणीव कशी आहे हे तुम्ही जरूर बघा. म्हणून मी तुम्हाला ते आज अभंग वाचून दाखवणार. याची पूर्ण ज्ञानांना पुरून उरेल असा हा अभंग आहे. माया तेची ब्रह्म. इथं काही नाही, इथं काही 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 शॉर्टकट घेतलाच नाही आहे. एखादं एकदम अवघड इक्वेशनच सुरुवात करावी. मला आठवण झाली, सुब्रमण्यम चंद्रशेखर म्हणून 1983चं नोबेल प्राइज मिळवलेले भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1930 साली केलेल्या संशोधनाला 1983 साली नोबेल प्राइज मिळाला. कारण त्यामुळं 50 वर्ष फिजिक्स मागं पडलं असं लोकांनी सांगितलं, की हे उशिरा तुम्ही रिकग्नाइज केल्यामुळं. चंद्रशेखर लिमिट असं त्याचं नाव आहे. ताऱ्याचा ड्वार्फ केव्हा होतो, हा, आणि त्याचा स्फोट केव्हा होतो, ह्याचं लिमिट मासचं त्यांनी दिलेलं आहे. 10 टाइम्स सन्स मास, असं ते साधं गणित करून त्यांनी, साधं म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड गणित करून त्यांनी काढलेलं आहे. त्याला चंद्रशेखर लिमिट असं म्हणतात. आणि म्हणून त्यांची पहिली जी यानं एक्सप्लोर करणारी झाली नासाची, त्यातलं चंद्रा हे ते एक एक यान होतं. आणि फार ते तिकडले शिकागोलाच होते, बाय द वे. ते शिकागो विद्यापीठात काम करत होते. त्यांचं चंद्रा हे नाव होतं. आणि फार मोठ्या ज्ञानी त्यांचे त्यांचे काका म्हणजे सी व्ही रामन, बरं का, म्हणजे सख्खे काका. त्यांच्या वडिलांचे सख्खे भाऊ सी व्ही रामन. म्हणजे नोबेल प्राइज एकाच घरात दोघांना मिळालेली आहेत. भारतात आले नाहीत ते, पण त्यालाही अनेक कारणात, आपण चंद्रांच्या बद्दल बोलायला नको. त्या चंद्रशेखरांचं मी इथे उल्लेख करायचं कारण काय बरं, काय बरं, काय बरं, मला चंद्राचा उल्लेख का करावा वाटला आता मला लक्षात नाही. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अ, अंग आणि छाया तयापरी. तर चंद्रांचा उल्लेख माझ्याकडनं का झाला हे मला आता एकदम लिंक केली. असो, मला नंतर नक्कीच ते लक्षात येईल. पण आता मी आधी तुकारामांच्याकडे जातो. माया तेची ब्रह्म, हा, एकदम, हा, आता परत आठवलं म्हणून सांगतो. तर हे एकदम माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया अशा अभंगाची सुरुवात होणार आहे ना, ही अवघड सुरुवात आहे, ज्ञानात्मक सुरुवात आहे. त्या चंद्रांना ज्या वर्षी नोबेल प्राइज मिळालं
त्या वर्षी मी IITत होतो आणि नेमकं त्यांचं भाषण TIFRला होतं. TIFRला मी ते IITनं मुद्दाम बस केली होती आणि त्यांचं भाषण ऐकायला आम्ही सगळे गेलो. पूर्ण थिएटर गच्च भरलेलं आणि सुब्रमण्यम चंद्रशेखरांचं भाषण आपल्याला ऐकायला मिळालं. आणि अशी छोटी माझ्यापेक्षाही कमी उंची, अतिशय फ्रेल, आणि त्यांनी पहिली स्लाईड अशी, त्यावेळी OHP होता, पहिली स्लाईड जी झळकवली ते इक्वेशन एवढं अवघड होतं की सगळे गप्पच चालले. सगळीकडे शांतता पसरली, तर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी असं सांगितलं पटकन की ऑल माय अपॉलॉजीज, असं ते म्हणाले. मी तो सगळ्यांची माफी मागतो, हे माझं भाषण आहे, हे 2 वर्षापूर्वी ठरलेलं होतं मी बोलणार आज हे म्हणून, पण मधल्या काळात मला एक प्राईज मिळालं, तर ही बहुतेक गर्दी ही त्या प्राईज विनरसाठी आहे, मला लक्षात आलंय आता. पण आय कॅनॉट हेल्प, की थिअरेटिकल फिजिक्समधल्या अगदी 15-20 लोकांसाठीच मी बोलणार हे आधीच ठरलं होतं आणि मी तेच आज बोलणार आहे. आणि मी इतरांची माफी मागतो, त्यांना आपल्या काही काही गोष्टी बऱ्याच कळणार नाहीत, असं म्हणून त्यांनी जे इक्वेशन स्लाईड भर लिहिलेलं एक इक्वेशन होतं, त्यांनी जे सुरुवात केली, पिन ड्रॉप सायलेन्स. भल्या भल्या IITला फिजिक्सला पण ते कळत होतं ते काय. सगळ्यांनी शांतपणानं ते ऐकून घेतलं आणि शांतपणानं लोक तिथनं निघून गेले. पण त्यांनी काही काही तडजोड काही केली नाही आपल्या रिगर बरोबर. काही शांतपणानं ते जे शार्पली असे बोलत राहिले. त्यांना प्रश्न विचारणारे TIFRचेच 1-2 लोक होते. त्यांच्यात संवाद झाला. तो सगळ्या जमलेल्या 700 लोकांनी शांतपणानं ऐकला आणि हे आपलं काम नाही असं म्हणून शांतपणानं न बोलता बसमधनं लोक परत आले. कोणी काही बोललं नाही एकमेकाशी, एक शब्दही कळला नाही. तर तर असं उद्घाटन होणे, ज्ञानात्मक उद्घाटन एखाद्या भाषणाचं होण्याची माझी आठवण चंद्रशेखरांचीच आहे. ती मला हे तुकारामांचंही ओळ वाचताना आठवण झाली. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. आता हे एक वाक्यच असं आहे की ह्या वाक्यावर 10-10 तास वाद होऊ शकतात वेदांत्यांमध्ये. असं असं हे वाक्य आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. ते काय म्हणतायत? आता हे चक्क आचार्यांच्या विरुद्ध जाणं आहे. आचार्य असं म्हणत नाहीत. आचार्य आचार्य मायाला माया म्हणतात. माया हेच ब्रह्म आहे आणि ब्रह्म हीच माया आहे, असं आचार्यांचं, आचार्य म्हणजे शंकराचार्यांचं म्हणणं नाही आहे. आणि शंकराचार्य आचार्य भाष्यकार म्हणायचं त्यांना, कारण ते ते भाष्यकारच होते ना. शंकराचार्य हे भाष्यकार होते. त्यांनी स्वतंत्र लेखन हे केवळ इंटरप्रिटेशन म्हणून केलेलं आहे. टीका करताना स्वतःचं लेखन मांडलेलं आहे. पण मी काय नवीन म्हणत नाही म्हणाले. ते उपनिषद म्हणजे ब्रह्मसूत्र हेच म्हणतायत, उपनिषद तेच म्हणतायत आणि भगवद्गीता हेच म्हणते, असं असं त्यांचं त्यांचं म्हणणं होतं. ती प्रस्थानात्रयी म्हणतात आपल्याकडे, त्यावरचं भाष्य करताना, म्हणून त्यांना भाष्यकार असंच म्हणतात. स्वतंत्र काही ग्रंथ लिहिलेले नाही, भाष्य करतानाच तत्वज्ञान मांडलेले. तर त्यांचा उल्लेख भाष्यकार असं करत ज्ञानदेवीमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये भाष्यकारा ते वाट पुसू असं ज्ञानेश्वरांनी, मी त्यांच्या वाटेनंच चाललेलो आहे असं म्हणता म्हणता पूर्ण डायव्हर्शन घेतलेलं आहे पुढे ज्ञानदेवांनी. हे शंकराचार्य हे जगत हे जग आहे, हे भ्रमाचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि ब्रह्म हेच फक्त खरं आहे असं सांगितलेलं असताना, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, हा पूर्ण आचार्यांच्या विरोधात जाणारा असा असा विचार मांडण्याचं धाडस तुकारामांनी केलं. याचं कारण ते ज्ञानदेवांचंच सांगतायत. ज्ञानदेवांनी काश्मीर शैविझमला अनुसरून चितविलासवाद नावाचा एक नवीनच वादाची मांडणी केली. त्याची त्याची सुरुवात ज्ञानेश्वरीत आहे, पण त्याचा सगळा तुम्हाला चांगदेव पासष्टी आणि अनुभवामृत किंवा अमृतानुभव हे त्यांच्या पुस्तकामध्ये तो दिसतो. कारण ते स्वतंत्र ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरांचे. त्यामध्ये त्यांनी हा चितविलासवादाची मांडणी केली. म्हणजे काय, एक चित्त आहे म्हणले आणि त्याचा हा सगळा विलास आहे. त्यामुळे माया म्हटलं तर खोटं तुम्ही म्हणाल, तर ते खोटं काहीच नाही म्हणले. जवळ जे खोटं वाटतं आचार्यांना, जे खोटं वाटतं तर तो त्याचा विलास आहे फक्त, मूळ तेच आहे आणि त्याचा हा विलास आहे. त्यामुळे ह्याला खोटं मानू नका, प्रपंचाला खोटं मानू नका, दिसणाऱ्या प्रकृतीला खोटं मानू नका. जे काही खरं आहे त्याचाच हा विलास आहे, एवढंच लक्षात घ्या. आणि हे विलास लक्षात घ्यायचा असेल तर भक्ती कशी आली पाहिजे, असं सगळं ते वेगळ्या पद्धतीनं मांडणी त्यांनी त्यांनी केलेली आहे. त्या मांडणीचा अनुवाद हा हा तुकारामांचा हा जो अभंग आहे, हा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीच्या मांडीवर बसून लिहिल्यासारखा तुकारामांनी लिहिलेला आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. माया म्हणजे हा दिसतो तो सगळा पसारा आणि ब्रह्म म्हणजे सगळं त्याच्या मागचं सत्य. तर असा फरक करू नका म्हणल्या. हा पसारा हा खोटा नाही, हा पसारा त्याचाच पसारा आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. आणि हा ही आता ही उपमा पुढची आहे, ही तुकारामांची स्वतःची. अंग आणि छाया तयापरी. तुमचं शरीर असतं त्याची सावली पडते. मग सावली आणि हे वेगळं काही नाही म्हणले. हे सावली आपल्या देहाचीच सावली आहे, देह आहे म्हणून सावली आहे. तर अंग आणि छाया तयापरी, तोडिता न तुटे, सारिता निराळी. ती ती सावली तोडून काढायचं म्हणलं तर काढता येत नाही, एवढे ते एक जीव झालेले आहेत. लोटांगणा तळी हारपते,
बघा बरं दृष्टांत कसा दिलाय तुकारामांनी. ते म्हणले सावली केव्हा नष्ट होते, तर तो आडवा झोपला एकदा की ते सावली आणि देह एकच होतात. लोटांगणातळी हरपते. सावलीचं वेगळेपण देहापेक्षा ती लोटांगणातळी हरपते. आणि लोटांगणातळी हरपते मध्ये श्लेष आहे हो. लोटांगण हे आमच्या भक्तीचं लक्षण आहे ना. लोटांगणातळी हरपते असं असं जाता जाता सांगून लोटांगणाचं महत्व अधोरेखित केलंय तुकाराम बुवा. तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगणा तळी हरपते. दुजे नाही तेथे बळ कोणासाठी, आणिक ते आटी विचाराची. आता दुजे काही राहत नाही हो, द्वंद्व काही राहत नाही, ते दोन्ही एकच आहे हे तुम्ही लक्षात घ्या. तर द्वंद्वात तुम्ही अडकणार नाही. आणि विनाकारण विचाराची अटी जेवढी कराल तुम्ही, तेवढा विचार शब्दज्ञानाचा कुटात शिराल, तेवढे तुम्ही द्वैताच्या मध्ये सापडाल. तुम्ही भक्तीकडे या की तुमचं द्वैत आपोआप हरेल. आणि तुम्हाला एकत्व, ज्या एकत्वाच्या तुम्ही गोष्टी करता ते एकत्व तुमच्या हृदयातच नांदायला लागेल, असं ते सांगतात. दुजे नाही तेथे बळ कोणासाठी, आणिक ते आटी विचाराची. तुका म्हणे उंच वाढे उंचपणे. काय तुमचं तुम्ही उंच उंच उठून बसला तर सावली पण उठून उंच बसते. ठेंगणी लवणे जैसी तैसी. वाकला तुम्ही तर सावली पण वागते. असं आहे हो सगळं. हे एकत्वच आहे माया आणि ब्रह्म मध्ये. आणि हा विचार इतका महत्वाचा आहे. तर समोर दिसणारं जग आहे हे खोटं नाही. पण मग हे खोटं नसेल तर आपण त्याचा उपभोगात्मक आस्वाद घ्यायचा नाहीये, तर आपल्याला त्याची सेवा करायची आहे. आणि तिथे कोणाही जीवाचा न घडो मत्सर, असे पुढचे सगळे अभंग आहेत. त्यामध्ये लिंक आहे, तर ती आपण वाटल्यास नंतर बघू. आता 10 वाजून 7 मिनिटं झाली आहेत. हा, एक अजून एकच फक्त अभंग घेऊया आणि थांबूया. हे सगळं करत असताना भक्तीचं महत्व एवढं आहे. या ज्ञान ज्ञानेश्वर सांगतात की ज्ञान टिकायचं असेल तर भक्ती पाहिजे, आणि ज्ञान व्हायचं असेल तरी भक्ती पाहिजे. त्यामुळे भक्तीतून ज्ञान होणार, आणि ते ज्ञान टिकायसाठी मला परत भक्ती करायला पाहिजे, असं भक्तीचं प्रामाण्य ज्ञानेश्वरांनी प्रस्थापित केलं. ते आमच्या पार तुकाराम 400 वर्षानंतरचे तुकाराम तेच म्हणतायत हे काय आपलं केवढं पुण्य आहे, मध्ये कसल्या राजवटी आल्या आणि काय काय होऊन गेला, तरी फार सायक्लिक आहे सगळं. हे यातलं सत्य हे कायम प्रतिष्ठितच राहणार, याचा आपण विश्वास बाळगायला पाहिजे. नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर. मी आता भक्तीतला अभंग आहे, आता मी ज्ञानातला वाचला म्हणून मी मुद्दाम ताबडतोब पुढचा अभंग भक्तीतला आहे. तुकार म्हणतात मला गाणं येत नाही, माझा कंठ सुस्वर नाही. कारण कीर्तन म्हणजे गाणं आहे ना. माझं गाणं येत नाही, सुराची काय जाणीव नाही, आणि माझा कंठ सुस्वर नाही. घालू तुझं भार पांडुरंगा. नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर, घालू तुझं भार पांडुरंगा. पांडुरंगा, तुझं गाणं गाताना तुझ्यावरच भार टाकतो. माझा काय गळा चांगला नाही, मला काय स्वराचं ज्ञान नाही, पण मी तसाच तसाच गाईन, वेडा वाकुडा गाईना परी तुझाची म्हणवी ना, असा तुकारामाचाच अभंग आहे. कसं पण माझी माझी भक्ती लक्षात घेतो. नेणे राग वेळ, मला कुठल्या काळात कुठला राग म्हणायचा काहीही माहित नाही. अगदी अशाच अर्थाचे नामदेवांचे अभंग आहे. नेणे राग वेळ काळ घात मात मला काहीही कळत नाही. तुझे पायी चित्त ठेवी देवा. तुझ्या पायावर एक चित्त ठेवायचं एवढंच मला माहित आहे. वेडा वाकुडा गाईना. आता ह्यानंतर मी कसंही गाईन, मी आता काय काळजी करत नाही स्वरात गातोय का नाही, मला काही नको ते. तुका म्हणे मज चाड नाही जना. आता लोक काय म्हणतील, मला बेसूर म्हणतील, ह्याला काय काळवेळ कळत नाही, ह्याला रागाचं ज्ञान नाही. तर लोकांच्या परीक्षेला उतरायचे माझे दिवसच गेलेत पांडुरंगा. आता आता तुझ्या चित्ती मी सगळं माझं वाहिलेलं आहे. तुका म्हणे मज चाड नाही जना, तुझं नारायणा वाचून या. हे भक्तीचं लक्षण आहे. नारायण आणि मी, आता मला लोक लाजत काही उरलेलं नाही. तुझ्या चरणामध्ये मी स्वतःला अर्पण केलेलं आहे. आणि मग मी गात सुटलेलो आहे फक्त, आणि विनाकारण आनंदात राहायचं शिकलेलं आहे. असा हा तुकारामांचा भक्तीचा अभंग आहे. तिथं आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.